मी मोहन साहेबराव पाटील आणि माझे बरोबर आलेले सहकारी ओंकार आबा जाधव, ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत आणि कल्पेश जमादार. आम्ही आज रोजी कारखान्याच्या साईटवर मुद्दामून आलोय की कारखान्यावर काय कामकाज सुरू आहे. परंतु इथं असं लक्षात आलं, आमचे सहकारी बोलले जे त्या बाबतीत, परंतु या संचालक मंडळाला निवडून जवळजवळ 8 वर्ष झालेली. 8 वर्षापासून कारखाना सुरू करू असं प्रत्येक निवडणुकीला सांगितलं जातं, परंतु आजपर्यंत इथं कुठलंही काही कार्यवाही झालेली दिसत नाही. आम्ही चेअरमन साहेबांशी बोलतो, ते फक्त सांगतात आम्ही आमच्या नेत्यांशी बोलतो, हे सुरू होणार आहे. पण आज जर खरं बघितलं, आम्ही जिल्हा बँकेच्या मीटिंगला हजर होतो. जे धीरज चौधरी साहेब आहेत तिथे एमडी, ते आता रिटायरमेंट झाले. त्या साहेबांनी हा कारखान्याचा विषय पुढे नेलेला होता. सर्व कारखान्याचा कुठलाही अधिकारी नसताना त्यांनी एक प्रकारे एमडीची भूमिका बजावून तिथे सर्व कागदपत्र गोळा करून आज या लेवलला कारखाना पोहोचवलेला होता. पण त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की कारखान्यामुळे आपल्या तालुक्यातले नेते त्यांना बढती देतील आणि त्यांची नियुक्ती कायम करतील आणि हा कारखाना सुरू होण्यासाठी त्यांची फार मोठी मदत घेतील, असा आमचा आशा होती आम्हाला. तिथं मी आणि ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत आम्ही हजर होतो. आम्ही तिथं प्रश्न उपस्थित केला की धीरज चौधरी साहेबांना पुन्हा नियुक्ती करावी आणि आमचा कारखाना सुरू होण्यासाठी त्यांची फार मोठी मदत आहे. कारखान्याच्या बँकेच्या व्यवहारांशी आम्हाला काही घेणं देणे नव्हते आणि कारखान्याच्या विषयावर आमची आशा होती. परंतु आम्हाला मध्येच काहीतरी कळलं की शिरपूरवरूनच त्यांना नकार आहे नियुक्ती करायला. तर तो विषय फार गंभीरतेने घेतला पाहिजे होता, तो घेतलेला नाही. म्हणून आमच्या आशा ज्या पल्लवी झाल्या होत्या कारखाना सुरू होण्याच्या बाबतीत, त्या परत अजून वावडल्या आहेत असं आम्ही समजतो. तरी संचालक